उद्धव ठाकरेंनी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत गौप्यस्फोट केले। त्यानंतर आता भाजपकडून या विषयावर अनेक प्रतिक्रिया येऊ लागल्यात। नालायक माणसा, तू कुठली तरी खोली म्हणतोस होय। मी आज मुद्दामून नालायक म्हणतोय, कोडगा म्हणतोय, कारण माझ्या भावना या त्या बाळासाहेबांच्या खोलीबद्दल या अत्यंत संवेदनशील आहेतच। उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांमधला वाद शमाईचं नाव घेत नाहीये। महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीत लोकांना हे कमी होतं की काय म्हणून आता हेही ऐकायला मिळतंय। उद्धवजी, तुम्ही आणि तुमचा वाचाळ चेला सर्वज्ञानी संजय राऊत यांनी आमच्या देवेंद्रजींवर खालच्या पातळीची टीका करण्याची जणू स्पर्धा लागली आहे आणि त्याच्यामुळे महाराष्ट्राचा महानालायक महाकिताब हा तुमच्या दोघांपणे संयुक्तपणे वाटून द्यायला हवा। तुमच्या लायकीचा फुगा तर महाराष्ट्राच्या जनतेने कधीच फोडलाय। मुख्यमंत्री पदावरून लायक पासून सुरू झालेला हा वाद नालायक पर्यंत गेला आणि आता महानालायकवर येऊन ठेपलेला आहे। एवढ्यावरच थांबेल तर ते ठाकरे आणि भाजपमधलं वितुष्ट कसलं राऊतांनी फडणवीसांना पुन्हा एकदा डिवचलाय। प्रत्येक वेडा माणूस हेच सांगतो की मी वेडा नाही। प्रत्येक गुन्हेगार हेच सांगतो की मी गुन्हा केला नाही। ही मानवी स्वभाव आहे आणि त्या मानवी स्वभावापासून देवेंद्र फडणवीसजी सुद्धा वेगळे नाही। फडणवीसांवरची जहरी टीका भाजपच्या नेत्यांच्या जिव्हारी लागली आहे। बावनकुळेंनी मग उद्धव ठाकरेंना थेटच टार्गेट केलंय। महाराष्ट्रामध्ये नालायक लोकांचं सर्वेक्षण, त्यामुळे सर्वात टॉपवर एक नंबरवर उद्धव ठाकरे दिसतील। उद्धव ठाकरेंच्या लोकप्रियता ही जी कमी झाली आहे, कोणी सभा घ्यायला तयार नाही। उद्धव ठाकरेंनाही माहिती आहे या लोकसभा निवडणुकीनंतर ते घरी बसणार आहेत। ठाकरे आणि भाजपनं फारकत घेतल्यापासून दोन्ही बाजूकडून नवे नवे दावे केले जात आहेत। आता त्याला जवळपास 5 वर्ष होत आली तरीही तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून कर्मेना अशी गत दोन्ही पक्षांची झालेली दिसते। पण या सगळ्यात राज्यातल्या जनतेच्या कानांना काय काय ऐकावं लागणार हे देवच जाणे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।